नवी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस भर पावसात सीजेपीतील आंदोलक रस्त्यावर बसून सीजेपीचे कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम। सोनम वांगचुक यांचं सफदरजंग रुग्णालयाकडून हेल्थ बुलेटिन जारी। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार, केवळ ओआरएसवर उपचार सुरू। लाठीचार्ज नंतर वांगचुक उपोषण न सोडण्याच्या भूमिकेत। दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल। वकील नरेंद्र मिश्रा यांनी दाखल केली याचिका। नरेंद्र मिश्रा सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर बाजू मांडणार। संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा वाढवली। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। दिल्ली पोलिसांकडून संसदेच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेडिंग। जंतर मंतरवरील आंदोलनात 118हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी। 15 ते 20 सरकारी वाहनांची तोडफोड। 70 आंदोलक ताब्यात। कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा। दिल्ली पोलिसांकडून कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलीस वाहनांच्या तोडफोडी प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। पहिला गुन्हा पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात दाखल। सीजेपीच्या आंदोलनानंतर पोलिसांकडून आंदोलकांची ओळख पटवण्यास सुरुवात। आंदोलनाचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात। सरकारी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या आंदोलकांचा शोध सुरू। सीजेपीच्या आंदोलनात 118 पोलीस जखमी तर 60 आंदोलक जखमी। अभिजित दिपकेंसह आंदोलक जंतर मंतरवरच। पोलिसांचा कडक बंदोबस्त। जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग। पोलिसांकडून खबरदारी। आंदोलन स्थळापासून 150 मीटर अंतराआधी पोलिसांचं बॅरिकेडिंग। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। दिल्ली पोलिसांकडून प्रधान यांच्या घराच्या परिसरात बॅरिकेडिंग। प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन। आंदोलकांवर लाठीचार्ज होताना धर्मेंद्र प्रधान यांचा व्हिडिओ समोर। स्मितहास्य करतानाचा प्रधानांचा, संसद भवनातून निघतानाचा व्हिडिओ समोर। प्रधान यांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर टीकेची झोड। धर्मेंद्र प्रधान क्रूर, विकृत आणि निर्लज्ज माणूस। हसताना धर्मेंद्र प्रधान यांचं क्रौर्य दिसतं। हे क्रौर्य डरपोकपणाचं लक्षण। धर्मेंद्र प्रधान यांच्या व्हिडिओवर संजय राऊत यांची सडकून टीका। अजूनही आम्हाला लाठ्या दाखवताय, तुम्हाला मुलं नाही का? माध्यमांशी संवाद साधताना अभिजित दिपके यांचा दिल्ली पोलिसांना सवाल। अभिजित दिपकेंसह आंदोलक जंतर मंतरवरच। पोलिसांचा कडक बंदोबस्त। काल ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला तेच विद्यार्थी जंतर मंतरवर जमले। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना क्रूरपणे मारलं। 12 ते 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण। एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक। सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा नाही। अभिजित दिपके यांच्याकडून केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त। गोळ्या घातल्या तरी आम्ही टाळ्या वाजवूनच स्वागत करू। सीजेपीच्या आंदोलनावर रोहित पवार यांचं ट्विट। दिल्लीत आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर विद्यार्थ्यांनी संध्याकाळी दिल्ली पोलिसांसाठी वाजवल्या होत्या टाळ्या। विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध करतो। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याची गरज काय होती? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। विद्यार्थी याचा बदला घेणार, सरकारला सत्तेवरून खाली खेचणार। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। संसदेसमोर बॅरिकेडिंग तोडणं हा कोणता शांततेतला मोर्चा? आंदोलक विद्यार्थी जगात भारताची प्रतिमा मलिन करतायत। मंत्री आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। देशात लोकशाही उरली आहे की ही निव्वळ दडपशाही सुरू आहे? मनसे नेते अमित ठाकरे यांचा सवाल। विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणारे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का? काल झालेल्या लाठीचार्ज नंतर अमित ठाकरेंचा संतप्त सवाल। जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली। सरकारनं तरुणांवर अमानुष लाठीचार्ज केला। सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। काँग्रेसकडून ट्विट करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा एआय व्हिडिओ ट्विट। पुस्तकात काय ठेवलंय? पेपर घ्या आणि सीट मिळवा। ट्विटमध्ये आशय, पैसे घेऊन या आणि पेपर घेऊन जा, असाही व्हिडिओत उल्लेख। जनरल डायर प्रमाणे दिल्ली पोलिसांकडून सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज। 20 दिवसात सरकारनं एकदाही विद्यार्थ्यांशी चर्चा केली नाही। मनसे नेते संदीप देशपांडे यांची केंद्र सरकारवर बोचरी टीका। खासदार चंद्रशेखर आझाद यांचं संसदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर बसून आंदोलन। रात्रभर पुतळ्यासमोर बसून आझाद यांचं आंदोलन। सीजेपीच्या मोर्चावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। सीजेपी आंदोलन आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी इगतपुरीतील विद्यार्थ्यांचाही एल्गार। विद्यार्थ्यांकडून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। जागरूक नागरिक आणि विद्यार्थ्यांचं तहसीलदारांना निवेदन।
सिंघू बॉर्डरवर पंजाब हरियाणातील शेतकरी एकवटले. हजारो शेतकऱ्यांचा एल्गार. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले. सिंघू बॉर्डरवर हजारो शेतकरी दाखल. शेतकऱ्यांची ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह सीमेच्या दिशेने त्यांचं कूच. खरं म्हणजे शेतकरी कालच आंदोलन करणार होते. शेतकऱ्यांनाही कालच्या आंदोलनात सहभागी व्हायचं होतं. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. दिल्लीपेक्षा जास्त फोर्स काल सिंघू बॉर्डरवर होती. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना काल अडवण्यात आलं. संजय राऊत यांची माहिती. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा. युवा पिढी हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दोघांकडून सीजेपीला पाठिंबा. देशातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची मागणी. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांचा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवर संताप व्यक्त. किती सलाम ठोकणार, जरा लाज बाळगा, विशाल ददलानींची टीका. गायिका शाल्मली खोलगडे हिनं सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर. काही करता येत नाही याची घुसमट होतीये. शाल्मली खोलगडेकडून भावना व्यक्त. दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी व्हायचं होतं मात्र जाऊ शकले नाही अशीही खंत व्यक्त. मराठी अभिनेता रोहन गुजर यानं सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर. हे चांगल्या सरकारचं लक्षण नाही असं म्हणत रोहननं सरकारला सुनावलं. जंतर मंतरवर सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज. त्यानंतर रोहन गुजरची टीका. कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील आंदोलनात मूकबधिर विद्यार्थ्यांचा सहभाग. विद्यार्थी सांकेतिक भाषेत एकमेकांशी बोलत असल्याचा भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. विद्यार्थी सांकेतिक भाषेच्या माध्यमातून आंदोलनाचे नारे आणि मागण्या मांडताना दिसले. दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीच्या कार्यकर्त्यांची स्वच्छता मोहीम. रात्रभर पडलेल्या पावसामुळे परिसरात सर्वत्र चिखलाचं आणि घाणीचं साम्राज्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन. एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक. मंगल मिलन असं बैठकीला नाव. एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधानांचं मार्गदर्शन. बैठकीला लोकसभा राज्यसभा खासदारांना निमंत्रण. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची सेना कोर्टात. ठाकरे सेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलिनीकरणाला दिली होती मंजुरी. याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्ट तयार. इंडिया आघाडीची संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर बैठक. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लोकसभा अध्यक्षांचीही घेतली भेट. नीट आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी. नागपूर शहरासाठी वेगळा डीपीसी तयार होणार. मंत्री बावनकुळे. वेगळ्या डीपीसीसाठी सकारात्मक. शहरी भागातील विकास कामांसाठी वेगळा डीपीसी तयार करण्याची मागणी. जनता दरबारात नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश. कार्यालयात 3 ते 5 वेळा सर्वसामान्यांना भेटण्यासाठी राखीव 3 ते 5 ही वेळ सर्वसामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी. नागरिक भेटीची वेळ सर्व कार्यालयांमध्ये सूचना फलक लावून सांगणं अनिवार्य. बीडच्या वडवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या जनसंपर्क कार्यालयाला आग. घटना सीसीटीव्हीत कैद. आगीत कागदपत्र, संगणक आणि फर्निचरसह सुमारे 2 लाखांचं नुकसान. पुणे महापालिकेत सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची पीएमपी अध्यक्ष महेश आव्हाड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती. वाढती तूट, बसची दुरवस्था आणि वाहन खरेदीवरून पीएमपी अध्यक्षांना घेरण्यात आलं. नगरसेवकांकडून सुधारणांच्या सूचना. नंदुरबारच्या शहादामधील लोकनायक जयप्रकाश सूतगिरणीच्या लिलावापूर्वी पाहणी. मात्र अधिकारी आणि संचालक अनुपस्थित राहिल्यानं सभासदांची नाराजी. सूतगिरणीची आर्थिक स्थिती जाहीर करण्याची मागणी. भारत सरकारकडून प्राचीन हस्तलिखितांचं संवर्धन करण्यासाठी ज्ञान भारतम राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू. घर, मंदिर, खासगी संग्रहातील हस्तलिखितांची माहिती नागरिकांना ॲपवर नोंदवता येणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती. नाशिकच्या निफाडमधील देवगावमध्ये दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचं सरण आंदोलन. पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. नाशिकच्या मालेगावमध्ये सार्वजनिक सुविधा समितीमार्फत खड्ड्यांमध्ये मंगलाष्टक, कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यानं निषेध व्यक्त.
राज्यातील 1ली ते 12वीच्या शिक्षकांना AI प्रशिक्षण घेणं अनिवार्य. दीक्षा पोर्टलवरील हा ऑनलाईन कोर्स 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावा लागणार. अध्यापनात AIचा सुरक्षित वापर करण्यासाठी उपक्रम. नाशिकच्या निफाडमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत पक्षी आढळल्यानं खळबळ. देवगावच्या अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार. राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत आज आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा. 50% अधिक आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज आणि उद्या सुनावणी. त्यावरच पुढील निवडणूक प्रक्रियेचा मार्ग निश्चित होणार. वाशिममध्ये SIR मोहिमेची कामं अंतिम टप्प्यात. 10 लाखाहून अधिक मतदारांपैकी 92.60% मतदारांना गणना प्रपत्रांचं वितरण पूर्ण. उर्वरित कामं विहित मुदतीत पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. गांधी यांच्या नेतृत्वात लोकसभा अध्यक्षांचीही घेतली भेट. नीट आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी. नागपूर शहरासाठी वेगळा DPC तयार होणार. मंत्री बावनकुळे वेगळ्या DPCसाठी सकारात्मक. शहरी भागातील विकास कामांसाठी वेगळा DPC तयार करण्याची मागणी. जनता दरबारात नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश. कार्यालयात 3 ते 5 वेळा सर्वसामान्यांना भेटण्यासाठी राखीव 3 ते 5 ही वेळ सर्वसामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी. नागरिक भेटीची वेळ सर्व कार्यालयांमध्ये सूचना फलक लावून सांगणं अनिवार्य. बीडच्या वडवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या जनसंपर्क कार्यालयाला आग. घटना CCTVत कैद. आगीत कागदपत्र, संगणक आणि फर्निचरसह सुमारे 2 लाखांचं नुकसान. पुणे महापालिकेत सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची PMP अध्यक्ष महेश आव्हाड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती. वाढती तूट, बसची दुरवस्था आणि वाहन खरेदीवरून PMP अध्यक्षांना घेरण्यात आलं. नगरसेवकांकडून सुधारणांच्या सूचना. नंदुरबारच्या शहादामधील लोकनायक जयप्रकाश सूतगिरणीच्या लिलावापूर्वी पाहणी. मात्र अधिकारी आणि संचालक अनुपस्थित राहिल्यानं सभासदांची नाराजी. सूतगिरणीची आर्थिक स्थिती जाहीर करण्याची मागणी. भारत सरकारकडून प्राचीन हस्तलिखितांचं संवर्धन करण्यासाठी ज्ञान भारतम राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू. घर, मंदिर, खासगी संग्रहातील हस्तलिखितांची माहिती नागरिकांना ॲपवर नोंदवता येणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती. नाशिकच्या निफाडमधील देवगावमध्ये दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचं सरण आंदोलन. पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. नाशिकच्या मालेगावमध्ये सार्वजनिक सुविधा समितीमार्फत खड्ड्यांमध्ये मंगलाष्टक, कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यानं निषेध व्यक्त. राज्यातील 1ली ते 12वीच्या शिक्षकांना AI प्रशिक्षण घेणं अनिवार्य. दीक्षा पोर्टलवरील हा ऑनलाईन कोर्स 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावा लागणार. अध्यापनात AIचा सुरक्षित वापर करण्यासाठी उपक्रम. नाशिकच्या निफाडमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत पक्षी आढळल्यानं खळबळ. देवगावच्या अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार. राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत आज आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा. 50% अधिक आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज आणि उद्या सुनावणी. त्यावरच पुढील निवडणूक प्रक्रियेचा मार्ग निश्चित होणार. वाशिममध्ये SIR मोहिमेची कामं अंतिम टप्प्यात. 10 लाखाहून अधिक मतदारांपैकी 92.60% मतदारांना गणना प्रपत्रांचं वितरण पूर्ण. उर्वरित कामं विहित मुदतीत पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. कोकणासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा इशारा. किनारपट्टी भागात 40 किलोमीटर वेगानं वारे वाहणार. 4 मीटर उंच लाटा उसळण्याचा धोका. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. भंडाऱ्याच्या तुमसर शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं. अतिथीगृहासमोरच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून दुचाकीवरील 2 जखमी. पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीची पातळी 28.8 इंचांवर पोहोचली. जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली. राधानगरी धरणात 76% तर काळंबवाडी धरणात 42% पाणीसाठा.